वेलकम गाईज. परत एकदा भेटतोय आपण आपल्या नवीन कन्सेप्ट सोबत. त्याचं नाव आहे ES पार्ट 2. मित्रांनो, ह्या एपिसोडमध्ये आपण काय बघणार आहोत याचं एक छोटंसं इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देतोय. तर ह्या पार्टमध्ये आपल्याला बघायचंय की इफेक्ट ऑफ ग्रुप ऑन बेन्झीन रिंग. म्हणजे आपल्या बेन्झीन रिंगला एखादा ग्रुप अटॅच असेल तर तो आपल्या बेन्झीन रिंगवर काय परिणाम करतो. बेन्झीन रिंगची रिॲक्टिव्हिटी वाढवतो का कमी करतो, किंवा येणाऱ्या इनकमिंग इलेक्ट्रोफाईलचं ओरिएंटेशन काय असेल हे कसं ठरवतो हे आपल्या एपिसोडमध्ये बघायचंय. तर त्यासाठी तुम्हाला हा पार्ट शेवटपर्यंत बघावा लागेल. पण ज्या विद्यार्थ्यांनी माझा पार्ट ES पार्ट 1 राईट ES पार्ट 1 ज्यांनी बघितला नाही त्याच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन ते बघू शकता. पण का बघावा याचं कारण की ES पार्ट 1 मध्ये मी प्रत्येक रिॲक्शनचं रिॲक्शन मेकॅनिझम इन डिटेलमध्ये दिलेलं आहे. तेवढं डिटेल मेकॅनिझम आता ह्या पार्टमध्ये आपण बघणार नाही. ह्या पार्टमध्ये आपलं जे मेन एम आहे ते आत्ताच मी सांगितलंय. त्याच्यामुळं अगोदर तो पार्ट बघा, त्याच्यानंतर हा नक्कीच तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि कन्सेप्ट क्लिअर झाला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या पॉइंटला. बेन्झीन पासून सुरुवात करू आपण. सपोज मी तुम्हाला बेन्झीन रिंग दिली, राईट, प्युअर बेन्झीन रिंग. याचे हे 6 हायड्रोजन ॲटम आपण काढले आणि एक इलेक्ट्रोफिलिक रिएजंट दिला. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट हा काय असेल आपला इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. यस, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट म्हणजे काय, जो इलेक्ट्रोफाईल प्रोव्हाइड करतो. E+ इनकमिंग इलेक्ट्रोफाईल सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. तर रिॲक्शन मध्ये काय सांगितलं होतं की इथं जे 6 हायड्रोजन ॲटम आहेत बेन्झीनचे ते 6 ला 6 इक्विव्हॅलंट होते. म्हणजे काय की हा जो इलेक्ट्रोफाईल आहे ह्या 6 पैकी कोणताही हायड्रोजन ॲटम इझिली रिप्लेस करू शकत होता. म्हणजे काय, आपण 6 पैकी एकाला रिप्लेस करू, इथला हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला आणि प्रोडक्ट काय तयार झाला, Ha आणि इलेक्ट्रोफाईल. बरोबर आहे. म्हणजे 6 पैकी कोणताही हायड्रोजन ॲटम इथं तो तुमचा इलेक्ट्रोफाईल काय करू शकत, रिप्लेस करू शकत होता. पण जर सपोज आपल्या बेन्झीन रिंगला एखादा ग्रुप अटॅच आहे, बरोबर आहे, आणि याचे आपण 5 हायड्रोजन ॲटम काढले, 5 हायड्रोजन ॲटम, आणि परत दिला तुम्हाला एक इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. आता म्हटलं रिॲक्शन का. पण ह्या ठिकाणी हे जे 5 हायड्रोजन ॲटम आहेत, 5 पैकी इलेक्ट्रोफाईलला कोणताही हायड्रोजन ॲटम रिप्लेस करता येत नाही. रिप्लेस करेल पण कोणताही नाही, स्पेसिफिक. मग तो स्पेसिफिक कोणता म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण हा ग्रुप असेल तर ही कोणती पोझिशन असते, ऑर्थो, ही असते मेटा, ही असते पॅरा, ही मेटा आणि ही काय असते ऑर्थो. तर मग हा इलेक्ट्रोफाईल ऑर्थो, मेटा, पॅरा पैकी कोणता हायड्रोजन ॲटम रिप्लेस करेल हे कोण ठरवतं, हा ग्रुप ठरवतो. म्हणजे ग्रुप 2 प्रकारचे इफेक्ट दाखवतो. नंबर 1, ग्रुप 2 प्रकारचे इफेक्ट दाखवणार. नंबर 1, रिॲक्टिव्हिटी. ग्रुप्स present on benzene ring affect the reactivity of benzene ring. रिॲक्टिव्हिटी ऑफ बेन्झीन रिंग म्हणजे काय, बेन्झीनची जी रिॲक्टिव्हिटी रेट असेल त्याच्यापेक्षा एक तर तो ज्या ग्रुप अटॅच आहे एक तर ती रिॲक्टिव्हिटी वाढलेली असेल किंवा कमी झाली असेल. ती वाढते का कमी होते हे आपण मेकॅनिझम मध्ये बघणार. दुसरा पॉइंट जो असेल ओरिएंटेशन. ओरिएंटेशन ऑफ इनकमिंग इलेक्ट्रोफाईल. ओरिएंटेशन ऑफ इनकमिंग इलेक्ट्रोफाईल म्हणजे हा जो इलेक्ट्रोफाईल आहे ह्या 5 हायड्रोजन ऑर्थो, मेटा, पॅरा पोझिशन पैकी कोणता हायड्रोजन ॲटम रिप्लेस करेल हे सुद्धा कोण ठरवतं, आपला बेन्झीनला अटॅच असलेला ग्रुप. मग डिपेंडिंग अपॉन दिस 2 फॅक्टर्स जो ग्रुप आहे, द डिपेंडिंग अपॉन 2 फॅक्टर्स ग्रुप्स आर क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. 2 प्रकारचे ग्रुप्स आहेत आपल्याकडे, राईट. चला तर प्रकारचे ग्रुप्स बघूत आपण, डिवाइड करतोय आपण. पहिला आहे ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स.
ऍक्टिव्हेटिंग ग्रुप, बेन्झिनची ऍक्टिव्हिटी वाढवणार. दुसरी डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप. डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप है ना, मी पहिला पॉईंट सांगितलं, अफेक्ट द रिएक्टिव्हिटी ऑफ बेन्झिन रिंग, एक तर वाढेल किंवा कमी करेल. म्हणजे हा जो ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे तो बेन्झिनची रिएक्टिव्हिटी वाढवतो, डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप काय करतो, कमी करतो. बघू आपण 1 by 1 पॉईंट. ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स काय करत असतात, डोनेट्स इलेक्ट्रॉन्स, डोनेट इलेक्ट्रॉन टू द बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगला काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. आपण असं स्ट्रक्चर मध्ये सुद्धा बघू, हा आपला ग्रुप असेल तर ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. म्हणजे जो ग्रुप बेन्झिनला इलेक्ट्रॉन डोनेट करतो तो बेन्झिनला काय करतो, ऍक्टिव्हेट करतो. आणि ऍक्टिव्हेट झालं की रेट ऑफ रिएक्शन वाढतो. डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप विथड्रॉ द इलेक्ट्रॉन्स, विथड्रॉ द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंग पासून काय करणार, ते इलेक्ट्रॉन काढणार आहेत. सपोज आपण एक बेन्झिन रिंग घेतली, जो कोणता ग्रुप अटॅच असेल तो काय करतो, बेन्झिन पासून इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो बाय इंडक्टिव्ह इफेक्ट और बाय रेझोनन्स. मी इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवला, पण रेझोनन्स सुद्धा तो रिमूव्ह करू शकतो, विथड्रॉ करू शकतो. राईट. म्हणजे जर इलेक्ट्रॉन डोनेट केला तर बेन्झिन काय होत असते, ऍक्टिव्हेट होत असते. म्हणजे increases the reactivity of benzene ring. काय करतात, बेन्झिन रिंगची ते काय करतात, रिएक्टिव्हिटी वाढवतात. तर इथं हा पॉइंट काय असेल, decreases the reactivity of benzene ring. Decreases the reactivity of benzene ring. Right. तिसरा पॉइंट असेल, ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स आर ऑर्थोपॅरा डायरेक्टर. ऑर्थोपॅरा डायरेक्टर का, तर ते मेकॅनिझम मध्ये मी एक्सप्लेन करेन. आणि डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स आर मेटा डायरेक्टर. ऑर्थोपॅरा डायरेक्टर म्हणजे काय, की ग्रुप पासून जे ऑर्थो किंवा पॅरा पोझिशन आहे तिथला हायड्रोजन रिप्लेस करू देतील. बरोबर आहे. आणि मेटा डायरेक्टर म्हणजे काय, ग्रुप्स पासून मेटा पोझिशन आहे ना, इथं ऑर्थो, ही मेटा, ही पॅरा, ऑर्थो मेटा पॅरा. तर डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप कोणत्या पोझिशनचे हायड्रोजन ऍटम रिप्लेस करू देतील, मेटा पोझिशनचे. आणि ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स कोणत्या पोझिशनचे रिप्लेस करू देतील, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनचे हायड्रोजन रिप्लेस करू देतील. का, तर मेकॅनिझम बघायचं आपल्याला. तर ठीक आहे. तर मग ऑर्थोपॅरा डायरेक्टर आणि मेटा डायरेक्टर. तर मग ऑर्थोपॅरा डायरेक्टर मध्ये जे ग्रुप्स आहेत ते पहिल्यांदा घेऊत आपण स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेटर ग्रुप्स. स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स दोन्हीमध्ये पण पॉइंट असेल, स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स. तर याच्यामध्ये ऍक्टिव्हेट करणारे जर सपोज घेतलं, ओ बॉन्ड मायनस, त्याच्यानंतर बॉन्ड NH2, बॉन्ड NHR, बॉन्ड NR2, बॉन्ड OH. राईट. दुसरे असतात मॉडरेटली ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स. मॉडरेटली ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स त्याच्यापेक्षा थोडंसं कमी ऍक्टिव्हेट करतील. फॉर एक्झाम्पल घेतलं आपण, अमाइड ग्रुप आहे, इथं आर घेऊत आपण. राईट. त्याच्यानंतर अल्कॉक्सी ग्रुप आहे, त्याच्यानंतर इस्टर आहे. राईट. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट असेल वीकली ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स. बॉन्ड आर अल्काइल ग्रुप्स, ऑल CH3 C2H5, ऑल अल्काइल ग्रुप्स. त्याच्यानंतर फिनाइल ग्रुप C6H5. राईट. चौथा येईल ते मी सांगेन, इकडं डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप येतात, बघूत आपण. तर मग याच्यामध्ये सुद्धा स्ट्रॉंगली डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप कोणते, स्ट्रॉंगली डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप. राईट. बॉन्ड
NO2 बॉन्ड NR3 प्लस बॉन्ड, त्याच्यानंतर घेऊत आपण CF3 बॉन्ड CCl3, राईट. त्याच्यानंतर घ्यायचंय मॉडरेटली डिऍक्टिव्हेटिंग, मॉडरेटली डिऍक्टिव्हेटिंग. मॉडरेटली डिऍक्टिव्हेटिंग मध्ये येईल बॉन्ड CN बॉन्ड SO3H बॉन्ड C डबल बॉन्ड OR, किटो ग्रुप्स, बॉन्ड अल्डिहाइड्स है ना, फॉर्माइल ग्रुप्स. त्याच्यानंतर आणखी येऊ शकतं कार्बॉक्झिलिक ग्रुप्स, कार्बॉक्स इस्टर पण येईल ना, राईट. हे सगळे काय येतील मॉडरेटली डिऍक्टिव्हेटिंग येतील, राईट. त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो वीकली डिऍक्टिव्हेटिंग, वीकली डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स, ऑल हलाइड्स. म्हणजे इथं लिहू शकतो आपण बॉन्ड F बॉन्ड Cl बॉन्ड Br बॉन्ड I, हे सगळे काय झाले वीकली डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स. पण इथं एक छोटासा एक्सेप्शनल केस आहे की हे जे वीकली डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स आहेत हे काय नाही मेटा डायरेक्टर्स, हे ऑर्थो पॅरा डायरेक्टर, ऑर्थो पॅरा डायरेक्टर. का मेकॅनिझम मध्ये तिथं आपल्याला जावं लागेल, कारण हे असं सांगून कळणार नाही. विथ स्ट्रक्चर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की हा वीकली डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप का आहे, तो ऑर्थो पॅरा डायरेक्टर का आहे, राईट. तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या, पुढचा पॉईंट करू. पहिल्यांदा चेक करूत आपण ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स. ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स मी एक एक्झाम्पल देतो, म्हणजे काय ऑर्थो पॅरा डायरेक्टर. ऑर्थो पॅरा डायरेक्टर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी जर सपोज इथं CH3 जोडला, हा कसा आहे आपला वीकली ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स. कसा आहे आपला वीकली ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स. आणि इथं जर मी इलेक्ट्रोफाईल दिला, सपोज Cl प्लस दिला, राईट. तर इथं जी रिॲक्शन होईल ती कोणती होईल, इथं CH3, इथं भेटेल तुम्हाला एक Cl, CH3, इथं एक Cl, इथं घ्यावं लागेल आपल्याला Cl2 FeCl3. म्हणजे हा आपल्याला प्रोव्हाइड काय करेल Cl प्लस मी डायरेक्ट दिलं होतं. आणि बाय प्रोडक्ट काय भेटेल आपल्याला 2HCl, हा पॅराक्लोरोटोलिन ऑर्थोक्लोरोटोलिन, ठीक आहे. तर मग ही रिॲक्शन का झाली, म्हणजे इनकमिंग ग्रुपचं जे डायरेक्शन होतं, ओरिएंटेशन होतं, ते कोणत्या पोझिशनला झालं, ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन. तर मग मिथाइल ग्रुपमध्ये असं काय होतं, किंवा त्याऐवजी तुम्ही NH2 लावला असता, OH लावला असता, कोणताही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर लावला असता, तर तो ऑर्थो किंवा पॅरा डायरेक्टर का राहिला असता. मेकॅनिझम सोबत बघूया. चला ठीक आहे. सपोज Cl जर, आता आपण एक मेकॅनिझम घेऊ, पहिल्यांदा घेऊ ऑर्थो पोझिशन सोबत. ऑर्थो पोझिशन सोबत त्याची रिॲक्टिव्हिटी काय, ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन ऍटम त्यांनी रिप्लेस का केला, ठीक आहे. इथं दिला मी Cl प्लस, तर काय तयार होईल, हा जो आहे न्यूक्लिओफाईल तुमच्या इलेक्ट्रोफाईलवर अटॅक करेल, तर स्ट्रक्चर असं तयार होईल CH3, इथं हायड्रोजन, इथं Cl, इथं येईल प्लस चार्ज, राईट. त्याच्यानंतर हा रेझोनन्स दाखवेल, याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर घेऊन आपण. पहिला रेझोनन्स हा इथं जाईल, हे झालेलं आहे आपल्याला पार्ट 1 मध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 बघितला नाही त्यांनी तो बघावा, तर हे जास्त समजेल तुम्हाला. इथं पॉझिटिव्ह चार्ज होता, हा डबल बॉन्ड इथं जाईल, इथं येईल पॉझिटिव्ह चार्ज, इथं येईल पाय, आणि हे आपले जसे असे हायड्रोजन Cl. नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय येईल, हा इथं येईल, इथं CH3, इथं येईल पॉझिटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड इथं येईल, राईट. तर CH3 आपला कसा आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. हायपर कॉन्जुगेशन असो किंवा
इंडक्टिव्ह असो, राईट. तर मग बघा, आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज जेवढा कमी असेल तेवढा तो स्ट्रक्चर काय असेल, मोर स्टेबल असेल. म्हणजे ऑर्थोवर अटॅक केल्यानंतर जो पॉझिटिव्ह चार्ज रेझोनेटिंग स्ट्रक्चर मधला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो एक वेळेस इथं येणार, बरोबर आहे. म्हणजे हा काय असा असेल, हायली स्टेबल कॉन्ट्रीब्युटर. हायली स्टेबल कॉन्ट्रीब्युटर कंपॅरिझन ऍक्च्युली पॉझिटिव्ह चार्ज असलेला कोणताही कंपाऊंड मोर स्टेबल नसतो, पण कंपॅरिझन मध्ये हा कसा आहे, कॉन्ट्रीब्युटर आहे, हायली स्टेबल कॉन्ट्रीब्युटर आहे. कारण का, तुमचा जो ग्रुप आहे, आपला जो डायरेक्शन ठरवणारा जो ग्रुप आहे CH3, हा तर इनकमिंग, सॉरी इथं CL आहे ना, हा तर काय आपला इनकमिंग ग्रुप आहे. आणि हा CH3 कसा आहे, डायरेक्टिंग ग्रुप आहे, जो डायरेक्शन ठरवतोय. तर त्याच्या समोर एक्झॅक्ट काय ना, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे तो त्याच्या डोनेटिंग इफेक्टमुळे, इंडक्टिव्ह इफेक्ट किंवा हायपर कॉन्ज्युगेशनमुळे तो पॉझिटिव्ह चार्ज काय करेल, कमी करेल. आणि जेवढा पॉझिटिव्ह चार्ज कमी होईल तेवढी त्याची स्टॅबिलिटी काय होईल, वाढेल. बरोबर आहे. पॅरा पोझिशन घेऊत आपण. पॅरावर अटॅक जर केला तर काय होईल, हेच कन्सेप्ट. पॅरावर अटॅक केला, CH3 Cl प्लस, पॅरावर अटॅक CH3 डबल, सॉरी पॅरावर अटॅक होईल. इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल, इथं H, इथं असेल Cl, राईट. रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढून आपण याचे, हा इथं जाईल, इथं परत एकदा CH3 आला, इथं डबल बॉन्ड, इथं पॉझिटिव्ह चार्ज HCl, कॉन्ट्रीब्यूट. पुन्हा रेझोनन्स पॉसिबल आहे, पॉसिबल आहे ना, स्टेबल असेल तर काय झालं, रेझोनन्स स्ट्रक्चर काढून घ्या. इथं येईल, इथं येईल, इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल, इथं Cl, राईट. ह्या 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये हे परत ह्याच्यासारखंच हायली स्टेबल कॉन्ट्रीब्युटर आहे. हा पण कसा आहे, हायली स्टेबल कॉन्ट्रीब्युटर, हायली स्टेबल कॉन्ट्रीब्युटर. आता बघूत आपण, जर सपोज मेटावर अटॅक झाला, जर ह्या इलेक्ट्रोफाईलनं CH3 ग्रुप असताना जर मेटावर अटॅक केला तर काय होईल, हा CH3 Cl प्लस, हा इलेक्ट्रोफाईल, हे काढून टाकूत आपण, खाली दिसणार नाही, हायली स्टेबल कॉन्ट्रीब्युटर. हा CH3, इथं येईल पॉझिटिव्ह चार्ज, इथं काय येणार HCl, राईट. रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढायचे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर इथं जाऊ द्या, इथं असेल CH3, इथं आला पॉझिटिव्ह चार्ज, इथं आला डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, आणि इथं काय असेल HCl, राईट. त्याच्यानंतर आणखी कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर येईल, इथे येईल CH3, हा इथं असेल, इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज, इथे येईल HCl. चला, झाले. ऑर्थोवर अटॅक झाला, पॅरावर अटॅक झाला, मेटावर अटॅक झाला, तिघावर अटॅक केला आपण. पण ऑर्थो पॅरावर जो अटॅक झाला त्यावेळेस पॉझिटिव्ह चार्ज मोर स्टेबल होता, कारण इंडक्टिव्ह इफेक्टमुळे हा पॉझिटिव्ह चार्ज काय होते, दोघांमध्ये काय होते, कमी होते. पण मेटामध्ये हा इंडक्टिव्ह इफेक्ट जरी घेतला किंवा हायपर कॉन्ज्युगेशन जरी घेतलं तर खूप लांब, समजते. तर मग याचा अर्थ याचा इंडक्टिव्ह इफेक्ट थोडासा दूर आहे, जेवढा तो दूर असतो तेवढा तो कमी असतो. म्हणजे याचा अर्थ हा CH3 हा पॉझिटिव्ह चार्जला जेवढ्या ह्या दोन केसमध्ये जेवढी स्टॅबिलिटी आणता येते तेवढा तो CH3 इथं आणू शकत नाही. वाटलं तर तुम्ही ह्या ठिकाणी सपोज आपण कम्पेअर करू, इथं जर मी NH2 ठेवला समजा, बरोबर आहे, हे लोन पेअर सिंगल पॉझिटिव्ह चार्ज काय होईल, मिझोमेरिक इफेक्ट. इथं ठेवा, इथं NH2 ठेवला, परत लोन पेअर सिंगल पॉझिटिव्ह चार्ज मिझोमेरिक इफेक्ट. इथं जर मी NH2 ठेवला, लोन पेअर सिंगल, याच्यासाठी पॉझिटिव्ह चार्जला तो कमी करण्यासाठी तेवढा प्रयत्न करणार नाही, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ की इलेक्ट्रॉन डोनेटिंग जे ग्रुप असतात ते तुमच्या
इनकमिंग इलेक्ट्रोफाईलचं ओरिएंटेशन कुठे ठेवतात, ऑर्थो आणि पॅरा, कारण त्यांचे रेझोनेटिंग कॉन्ट्रीब्युटर जे स्ट्रक्चर्स असतात ते कसे असतात, हायली स्टेबल असतात. मेटामध्ये त्याचे कॉन्ट्रीब्युटिंग हायली स्टेबल कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर भेटत नाहीत. म्हणून म्हणून काय, ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स आर ऑर्थो पॅरा डायरेक्टर. समजले, क्लिअर झालाय कन्सेप्ट? ओके, चला स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट घेऊत आपण. नेक्स्ट घेऊत आपण डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स. डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स म्हणजे कोणते डायरेक्टर असतात? यस, पाठ झाला असेल तुम्हाला, मेटा डायरेक्टर. म्हणजे ह्याच्यात सुद्धा एक स्टेबल कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर पाहिजे, है ना. कारण डोनेटिंग ग्रुप्स पॉझिटिव्ह चार्जच्या जेवढ्या जवळ असतो, लक्षात ठेवा, डोनेटिंग ग्रुप्स जेवढ्या पॉझिटिव्ह चार्जच्या जवळ असतो तेवढा तो मोर स्टेबल असतो. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स कसा पाहिजे, जवळ का लांब? यस, जेवढा दूर असेल इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पॉझिटिव्ह चार्जच्या जेवढ्या दूर असेल तेवढा पॉझिटिव्ह चार्ज काय असतो, मोर स्टेबल असतो. हे वाक्य विसरायचं नाही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मेटा डायरेक्टर, सपोज मी एक रिएक्शन घेतली, इथं ठेवला मी NO2, राईट. याचं आपण नायट्रेशन करू, HNO3, ॲरोवर काय घ्यावं लागेल, H2SO4. सगळे दोघं कसे असतात, कॉन्सन्ट्रेट असतात. मिक्सरला काय म्हणतो आपण, यस आठवते, पार्ट 1 मध्ये बघितलंय, नायट्रेटिंग मिक्सचर. व्हेरी गुड. चला, त्याच्यात इलेक्ट्रोफाईल कोणता असतो, NO2 प्लस. इलेक्ट्रोफाईल कोणता असतो, नायट्रोनियम आयन, NO2 प्लस. तर मग इथं जो प्रोडक्ट भेटेल NO2 प्लस, आपण तिन्ही काढू, काय प्रॉब्लेम नाही. असं नाही की एकच प्रोडक्ट भेटतो, तिन्ही पण कसा भेटतो ते पण सांगेल मी. कारण रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर तुम्ही बघितले ना, तर पॉझिटिव्ह चार्ज 3 कार्बनवर भेटतोय. तर हा जो प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट जवळपास 6% भेटतो, हा 1% भेटतो, आणि उरलेले 93% हा नायट्रो भेटतो. म्हणजे हा नॉन कन्सिडरेबल अमाऊंट मध्ये आहे कम्पॅरिझन मध्ये. आणि हा मेजर असेल म्हणजे मेटा डायरेक्टर मेजर असतो, ऑर्थोपॅरा डायरेक्टर काय असतो ह्या केसमध्ये कमी असतो. बघूत आपण की ऑर्थोपॅरा डायरेक्टर कमी का असेल आणि हा मेजर का असेल. चला मेकॅनिझम. राईट, पहिल्यांदा ऑर्थो अटॅक. ऑर्थो अटॅक घेऊत आपण. इथे ऑर्थो अटॅक, यस तुम्हाला तर जमत जाईल मेकॅनिझम, कारण पार्ट 1 मध्ये सुद्धा आपण भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. पण जे न्यू व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी मी परत मेकॅनिझम थोडंफार दाखवतोय. NO2, सपोज इथं H, इथं NO2, इथं येईल पॉझिटिव्ह चार्ज. क्लिअर. त्याच्यानंतर रेझोनेटिंग स्ट्रक्चर, NO2, इथं पॉझिटिव्ह चार्ज आला, इथं डबल बॉन्ड H, NO2. परत एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढा, इथं जाईल NO2, इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल, इथं डबल बॉन्ड, इथं काय येईल H, NO2. बघा, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे हा, बरोबर आहे. आणि पॉझिटिव्ह चार्ज कार्बनला अटॅच झालाय. मी म्हटलं होतं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर पॉझिटिव्ह चार्ज लांब पाहिजे, जितका दूर असेल, जितका लांब असेल, जितका दूर असेल तेवढा तो मोर स्टेबल असतो. तर मग पॉझिटिव्ह चार्ज इथं डायरेक्टली अशा कार्बनला, ज्या कार्बनला तुमचा हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हायली काय झाला, अनस्टेबल कॉन्ट्रीब्युटर आहे. कॉन्ट्रीब्युट तर करेल ना, हायली अनस्टेबल कॉन्ट्रीब्युटर आहे, म्हणजे ऑर्थोर अटॅक होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. जर ऑर्थोर अटॅक झाला तर पॉझिटिव्ह चार्ज रेझोनन्स मध्ये कुठं होतोय, अशा कार्बनला, ज्या कार्बनला तुमचा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. क्लिअर. चला पुढचा पॉईंट दुसरा घेऊत आपण, पॅरा अटॅक. पॅरा अटॅक, सबसे पॅरा अटॅक बघू. परत NO2,
NO2 प्लस आपला इलेक्ट्रोफाईल पॅरा अटॅक होईल. माझ्यापेक्षा फास्ट स्ट्रक्चर काढा तुम्ही आता. इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज, इथे येईल NO2. इनकमिंग इलेक्ट्रोफाईल हा ऑलरेडी प्रेझेंट होता. परत एक कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर, फिरून कुठं आला, परत इथं आला. याला हायड्रोजन राहिला का? अरे सांगत नाही तुम्ही, राहिलेलं सांगायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एक कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर काढू आपण. जितके जमतील तितके काढा ना, असं थोडीच आहे. राईट. चला बघा, रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये हे जे स्ट्रक्चर आपल्याला भेटलं ना, हे कसं आहे, परत एकदा हायली अनस्टेबल कॉन्ट्रीब्युटर. कारण का, इथं सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज अशा कार्बनवर आला ज्या कार्बनला काढायचा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काढायचा, NO2 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स. म्हणजे हा सुद्धा कसा हायली अनस्टेबल कॉन्ट्रीब्युटर, लवकर तयारच होणार नाही. तिसरा, मेटा अटॅक. जर तुम्ही इलेक्ट्रोफाईलचा अटॅक मेटावर केला, NO2 प्लस इलेक्ट्रोफाईलचा अटॅक कशावर केला, मेटावर अटॅक केला. परत कॉन्ट्रीब्युटर स्ट्रक्चर काढूत आपण. याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय येईल, हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल. इथं पॉझिटिव्ह चार्ज, राईट. परत एकदा रेझोनेटिंग स्ट्रक्चर, NO2 हा इथं जाईल. नाही, आता चालला ना तिकडून, इकडं जाईल. बघा, कंपॅरिझन करा. ह्या दोन्ही केसमध्ये ऑर्थो आणि पॅराच्या अटॅकच्या वेळेस त्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये एक असं स्ट्रक्चर तुम्हाला भेटत होतं की पॉझिटिव्ह चार्ज, सॉरी, जो आपला डायरेक्टिंग ग्रुप आहे तो अशा कार्बनला अटॅच होत होता ज्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येत होता. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंगमुळे पॉझिटिव्ह चार्ज काय होईल, मोठा होईल. म्हणजे त्याचे स्ट्रक्चर काय होईल, अनस्टेबल. बरोबर आहे. पण ह्या केसमध्ये हा पॉझिटिव्ह चार्ज इथं आला आणि इथं आला. म्हणजे कंपॅरेटिव्ह मध्ये हा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पासून कसा आहे, दूर आहे. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पासून पॉझिटिव्ह चार्ज जेवढा दूर असतो तेवढं स्ट्रक्चर काय असेल, मोर स्टेबल असेल. म्हणजे डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स जे असतात, कोणताही घ्या डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स, असं नाही की NO2 पाहिजे आपल्याला. जेवढी मी लिस्ट दिलेली होती ते सगळे डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप, एक्सेप्ट आहे वीकली डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स, हॅलो ग्रुप्स, त्याचं पण एक्झाम्पल देईल मी. राईट. तर मग इथं हा जो कसा डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स आहे तो काय करतोय, आपल्या मेटावर जर अटॅक झाला इलेक्ट्रोफाईलचा, मेटाचा हायड्रोजन ऍटम जर आपण रिप्लेस केला तर तो मोर स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार करू शकतो कंपॅरेटिव्ह मध्ये. ऑर्थोवर अटॅक केला तर हे अनस्टेबल तयार होत आहेत, म्हणजे ते ऑर्थोवर अटॅक करू देणार. बरोबर आहे. म्हणून याला म्हणणार मी मेटा डायरेक्टर. डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स आर मेटा डायरेक्टर. म्हणून हा जो प्रोडक्ट भेटला तुम्हाला, हा मेजर भेटला. हे कसे भेटले तुम्हाला, मायनर भेटले, नॉन मेजरेबल अमाऊंट म्हणतो आपण. क्लिअर. चला, झाले. स्क्रीनशॉट घ्यायचा, पुढचा कन्सेप्ट घेऊया आपण. ग्रुप घ्यायचा आहे आपल्याला वीकली डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप बट ऑर्थो पॅरा डायरेक्टर. यस, ऑर्थो पॅरा डायरेक्टर. काय घेतला आपण, समजा आपण घेतला क्लोरोबेन्झीन, त्याचं परत काय केलं आपण, समजा ब्रोमिनेशन केलं. FeBr3 प्रोडक्ट काय भेटेल, Br
HBr. चला, असं का झालं? मी प्रोडक्ट तयार करून ठेवला ऑलरेडी, बरोबर आहे, पण असं का झालं की ऑर्थो पॅरा डायरेक्टर्स का भेटला, मेटल डायरेक्टर का भेटला नाही? याचं मेकॅनिझम. चला, मेकॅनिझम 1. पहिल्यांदा घेऊ आपण ऑर्थो अटॅक. ऑर्थो अटॅक इथं Cl. आता लोन पेअर काढायला विसरायचं नाही, याचे लोन पेअर प्लस इलेक्ट्रोफाईल कोणता असेल? Br प्लस. राईट. पहिला अटॅक घेऊ आपण ऑर्थोवर अटॅक. ऑर्थो अटॅक, ऑर्थो अटॅक HBr. इथं येईल काय? येईल पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यानंतर परत दुसरं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढलंय आपण, Cl. इथं येईल पॉझिटिव्ह चार्ज, इथं येईल H, इथं Br. काढताय ना? हा, नाही तर चालू आहे सर, काढताय, आपण फक्त बघत बसायचंय. राईट. परत हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर, हे इथं उडी मारली होती, आता हिने इथं उडी मारलेली असेल. इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं H, इथं Br. राईट. डबल बॉन्ड इथे एक, इथे एक. दुसरा सांगतो 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 पॅरा अटॅक. सगळे स्ट्रक्चर काढून घेऊत ना आपण. Cl, Br प्लस पॅरा अटॅक. परत कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर Cl, H, Br. पॅरा अटॅक झाला ना. पॉझिटिव्ह चार्ज. नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. तुम्ही विचार करा, तुम्ही पण काढा. हा इथं उडी मारेल, इथे पॉझिटिव्ह चार्ज, इथे H, इथे Br, इथं लोन पेअर. परत एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर. एवढं काय नीट मध्ये काढत बसायची गरज नाही आपल्याला. समजलं की तुम्हाला फास्ट येऊन जाईल. आता जम्प घेईल H, Br. थर्ड घेऊत आपण मेटा अटॅक. मेटा अटॅक Cl, Br प्लस मेटा अटॅक. H, Br. ज्यांना वाटते की व्हिडिओ खूप स्लो चालू आहे, तर त्यांनी काय करायचं माहित आहे, त्याला फॉरवर्ड करायचं. सिंपल आहे. ज्याला समजत नाही त्यासाठी माझे व्हिडिओ असतात. ज्यांना समजतंय त्यांनी कंटिन्यू करत राहायचं. HBr. त्याच्यानंतर हा इथं जम्प घेईल, लोन पेअर काढायचे, कारण त्याचा तर महत्वाचा इम्पॅक्ट आहे. HBr. चला, आता आपण म्हटलं होतं की हॅलो ग्रुप्स फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे वीकली डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स आहेत, पण मेटा डायरेक्टर नाहीत, ऑर्थो पॅरा डायरेक्टर. क्लिअर. आता आपण तिन्हीचा अटॅक दाखवला, ऑर्थो अटॅक, पॅरा अटॅक आणि मेटा अटॅक. कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर बघूत आपण की जिथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं एक पॉझिटिव्ह चार्ज आला, इथे आला, इथे आला. पॉझिटिव्ह चार्ज सिंगल लोन पेअर, पॉझिटिव्ह चार्ज सिंगल लोन पेअर. असं स्ट्रक्चर जर मी सपोज इथं दिसेल, चला दिसते, कंपॅरिझन साठी काढतो मी. इथं मी समजा आयोडीन घेतला असता, तर याचं स्ट्रक्चर असंच भेटलं असतं आपल्याला. इथं पॉझिटिव्ह चार्ज आला असता, इथं काय केलं असतं आपण HBr. इथं कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर याच्यासाठी काढूत आपण, हे मेन आहे आपलं. राईट. याचं कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर आयोडीन साठी काय आलं असतं, कंपॅरिझन साठी सांगतो मी तुम्हाला. आयोडीन
इथं एच बी आर पॉझिटिव्ह चार्ज, राईट. मेटाचा कोणताही पॉझिटिव्ह चार्ज तुमच्या सिंगल डबल मध्ये येत नाही ना, लोन पेअर, सिंगल आणि पॉझिटिव्ह चार्ज. तर बघा, ऑर्थो आणि पॅरा अटॅक ज्या झाला तर एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये पॉझिटिव्ह चार्ज अशा कार्बन येतोय ज्या कार्बनला आपला ग्रुप अटॅच आहे. कोणता? डायरेक्टिंग ग्रुप. डायरेक्टिंग, जो डायरेक्शन ठरवतोय तो डायरेक्टिंग, सीएल सीएल. आणि सीएल कडे काय लोन पेअर आहे, लोन पेअर आहे. असं फ्लोरीन मध्ये पण भेटेल ना तुम्हाला, इथं स्ट्रक्चर काढतो फ्लोरीन. ब्रोमीन मध्ये पण भेटेल, पण समजण्यासाठी आपल्याला हे गरज आहे. इथं काढलंय स्ट्रक्चर, ऑर्थो अटॅक सांगतोय सध्या फक्त मी, असंच पॅराचं सुद्धा असेल. दिसतंय ना? हा दिसतंय. तर मग हे स्ट्रक्चर आपण कम्पेअर करतो. ऑर्थो आणि पॅरावर ज्या वेळेस आपल्या इलेक्ट्रोफाईलचा अटॅक झाला तर पॉझिटिव्ह चार्ज अशा कार्बनवर येतोय ज्या कार्बनला आपला कोणता ग्रुप अटॅच आहे? डायरेक्टिंग ग्रुप अटॅच आहे. आणि डायरेक्टिंग ग्रुप कडे काय लोन पेअर आहेत, लोन पेअर सिंगल पॉझिटिव्ह चार्ज, लोन पेअर सिंगल पॉझिटिव्ह चार्ज, लोन पेअर सिंगल पॉझिटिव्ह चार्ज. पण अशी कंडिशन मेटामध्ये येत नाही. म्हणजे ह्या ठिकाणी क्लोरीनचे लोन पेअर कार्बनच्या एम्प्टी पी ऑर्बिटल सोबत होऊ शकतात, ओव्हरलॅप होऊ शकतात, बट दॅट ओव्हरलॅपिंग इज नॉट इफिशियंट. कारण का? क्लोरीनचा कोणता पी ऑर्बिटल इन्व्हॉल्व होते? 3p. आयोडीनचा कोणता असेल? 5p. फ्लोरीनचा कोणता असेल? 2p. कार्बनचा कोणता आहे? 2p. यस, 2p 2p, काय प्रॉब्लेम नाही. फ्लोरीनचा 2p, कार्बनचा 2p. क्लोरीनचा 3p, कार्बनचा 2p. आयोडीनचा 5p. आणि जर ब्रोमीन असला असतं त्याचा 4p 2p असला असता. बरोबर आहे? ब्रोमीनचा 4p 2p. तर मला सांगा की सपोज मी एक 2p ऑर्बिटल असे काढले, सेम दिसते? यस, दिसेल. आणि दुसरं p ऑर्बिटल असं काढलंय है ना, हे 2p, हे 2p, हे 2p, हे 3p. यस, कोणती जोडी जमेल? कोणती जोडी परफेक्ट आहे? 2p 2p एकदम परफेक्ट जोडी आहे की नाही, मस्त ओव्हरलॅपिंग होणार आहे. पण इथं 2p 3p दॅट इज नॉट एफिशियंट ओव्हरलॅपिंग. मग ती ओव्हरलॅपिंग लूज असेल. आणखी जर मोठा, आता समजा हा 4p असेल आणि हा 5p असेल, तर ह्यांच्यामध्ये जी ओव्हरलॅपिंग होणार आहे, क्लोरीन, ही ब्रोमीन आणि हे आयडिन, क्लोरीन ब्रोमीन आयडिन, क्लोरीन ब्रोमीन, सॉरी, हे कोणता आहे आपला? कार्बन, क्लोरीन, ब्रोमीन, आयडिन. म्हणजे जसं आपण हॅलो ग्रुप्स फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयडिन कडे चाललो तसं त्यांचं पी कॅरेक्टर काय होत चाललं? लार्ज होत चाललं. क्लोरीन मध्ये कसं आहे? 3p आहे, ब्रोमीन मध्ये 4p आहे, आयडिन मध्ये 5p आहे. त्यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग एवढी इफिशियंट होणार नाही. क्लिअर? तर मग इथं फ्लोरीनची ओव्हरलॅपिंग इफिशियंट होऊ शकते आणि याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग जर इफिशियंट असेल तर तुम्हाला मेसोमेरिक इफेक्ट पण बघायला भेटेल. पण इथं तेवढा स्ट्रॉंग मेसोमेरिक इफेक्ट बघायला भेटणार नाही, पण होणार आहे. बरोबर आहे? म्हणजे काय? क्लोरीनचं 2 काम आहेत. एक, त्याचा स्ट्रॉंग इंडक्टिव्ह इफेक्ट आहे ड्यू टू हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. हॅलो ग्रुप्स मध्ये स्ट्रॉंग इंडक्टिव्ह इफेक्ट का काम करतो? कारण त्यांचं स्ट्रॉंग अर्ज असतं की त्यांचं काय कम्प्लीट करणं? ऑक्टेट कम्प्लीट करणं. बरोबर आहे? त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज ते कंट्रोल करू शकत नाहीत जास्त. त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असेल तर ते मोस्ट स्टेबल कन्सिडर करताय स्वतःला, है ना. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे अनस्टेबल कन्सिडर करताय, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तर मग ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा पॉझिटिव्ह चार्ज वाढवायचं काम करताय ते. बरोबर आहे? पॉझिटिव्ह चार्ज वाढवायचं काम करताय, पण त्याच्या मिझोमेरिक इफेक्टमुळे त्याचं डायरेक्शन ठरलं जातं. मिझोमेरिक इफेक्टमुळे डेन्सिटी ही ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर वाढते, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑर्थो आणि पॅरा पोझिशन वाढते आणि मोस्ट स्टेबल कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स तयार होत आहेत. म्हणून हॅलो ग्रुप्स कसे आहेत? ऑर्थो पॅरा डायरेक्टर. परत एकदा 2 रिझन लक्षात ठेवा. काय? की हॅलो ग्रुप्स मध्ये कोणता इफेक्ट काम करतो? इथं दिसेल, हॅलो ग्रुप्स मध्ये एक इंडक्टिव्ह इफेक्ट काम करतो, इंडक्टिव्ह इफेक्ट ड्यू टू हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आणि दुसरा कोणता इफेक्ट काम करतोय? मेसोमेरिक. बरोबर आहे? हॅलो ग्रुप्स मध्ये 2 इफेक्ट काम करतात, इंडक्टिव्ह आणि मेसोमेरिक. इंडक्टिव्ह इफेक्ट कशामुळं? कारण त्याची स्ट्रॉंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे. आणि मेसोमेरिक इफेक्ट कशामुळं? कारण त्याच्याकडे काय? लोन पेअर आहे. पण ओव्हरलॅपिंग इफिशियंट कोणामध्ये असते? ज्यांच्यामध्ये दोघांचे ऑर्बिटल सारखे असते. म्हणजे काय? 2p 2p, 3p 3p, 4p 4p. पण इथं काय झालं? फ्लोरीन जर सोडला, बाकीच्या हॅलो ग्रुप्स मध्ये जी ओव्हरलॅपिंग आहे
समजा क्लोरीन घेतला तर 2p 3p, 2p कोणाचा कार्बनचा, क्लोरीनचा कोणता 3p. त्याच्यानंतर जर ब्रोमीन घेतला तर 2p 4p. त्याच्यानंतर आयोडीन घेतला 2p, खाली दिसत नाही का, चला ठीक आहे, आयोडीन घेतला 2p 5p. राईट, अशा प्रकारची ओव्हरलॅपिंग होत असते, त्याच्यामुळे त्यांच्यात एफिशियंट ओव्हरलॅपिंग भेटत नाही. म्हणून इंडक्टिव्ह इफेक्टमुळे काय होत असतं की त्याची डेन्सिटी, इंडक्टिव्ह इफेक्टमुळे ते काय करतात की आपण काय म्हटलं वीकली डिऍक्टिव्हेटिंग, त्याचा इंडक्टिव्ह इफेक्टमुळे बेन्झिनची ऍक्टिव्हिटी कमी होते. म्हणजे हॅलोबेन्झिन्स आर लेस रिएक्टिव्ह दॅन बेन्झिन, बट दीज आर ऑर्थोपॅरा डायरेक्टर. हॅलोबेन्झिन्स आर लेस रिएक्टिव्ह दॅन बेन्झिन. बाकी जेवढे काही ऑर्थोपॅरा डायरेक्टर आहेत, लक्षात ठेवा, हॅलो ग्रुप सोडून बाकी जेवढे काही ऑर्थोपॅरा डायरेक्टर आहेत ते इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवत आहेत, म्हणजे बेन्झिन पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे. आपल्याला कम्पेअर करणार कोणासोबत करायचं, मी अगोदर सांगितलं, रिएक्टिव्हिटी विथ बेन्झिन. जसं राहील हॅलो ग्रुप्स सोडून बाकी जेवढे, लक्षात ठेवा हे माझं वाक्य काय म्हणतो मी, हॅलो ग्रुप सोडून बाकी जेवढे ऍक्टिव्हेटर्स आहेत, ऑर्थोपॅरा डायरेक्टर्स आहेत, ते काय करतात, बेन्झिनची रिएक्टिव्हिटी वाढवतात. ऑल ऍक्टिव्हेटर्स increases the reactivity of benzene ring and orthopara director, but all orthopara directors are not activators. इथं काय की जर हॅलो ग्रुप असतील तो ऑर्थोपॅरा डायरेक्टर कशामुळे, कारण त्याच्या मिझोमेरिक इफेक्टमुळे तो फक्त डायरेक्शन ठरवतोय, रेट ऑफ रिएक्शन नाही वाढवतोय, लक्षात ठेवा. हॅलो ग्रुप्स जे आहेत त्यांच्यामध्ये डायरेक्शन जरी ऑर्थोपॅरा डायरेक्शन असलं तरी त्यांची रिएक्टिव्हिटी ही बेन्झिनपेक्षा कमी असते, कारण त्यांच्या इंडक्टिव्ह इफेक्टमुळे, विथड्रॉइंग इफेक्टमुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होत असते, कमी होत असते. म्हणजे देणं कमी आणि विड्रॉ जास्त करणं आहे त्यांच्याकडे. देणं कमी म्हणजे त्यांनी दिले 2 रुपये, घेतले वापस 10 रुपये, सावकार, लाईक दॅट, राईट. तर मग असा कन्सेप्ट लक्षात राहिलं की हॅलो ग्रुप जरी ऑर्थोपॅरा डायरेक्टर जरी असले ऍक्टिव्हेटर सारखे, तरी त्यांची हॅलोबेन्झिनची जी रिएक्टिव्हिटी असते ती एक्झाम्पल्स मध्ये मी देईल, ती काय असेल, बेन्झिनपेक्षा कमी असेल. समजतंय? त्याचा स्क्रीनशॉट घ्या, पुढचा पॉईंट घेतो. काही एक्झाम्पल्स बघूत, मी बोर्डवर काही एक्झाम्पल्स लिहिलेली आहेत, तुम्ही व्हिडिओला पॉज करा. केलाय पॉज, आन्सर्स काढा, ऑर्डर्स काढा. डिक्रीजिंग ऑर्डर काय असेल टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, कोणत्या इलेक्ट्रोफाईल सोबतची जी रिएक्टिव्हिटी ऑर्डर असेल ती काय असेल. केलाय पॉज, आले आन्सर, चला आता चेक करू तुम्ही. तर ग्रुप्स अगोदर बघूत आपण, बेन्झिन तो कॉमन आहे, ग्रुप्सला अगोदर चेक करूत. हा इथं NH2 आहे, हा OCH3 आहे, इथं OH आहे आणि इथं NH अमाइड ग्रुप आहे. ऑल्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स, ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स, म्हणजे बेन्झिन पेक्षा यांची ऍक्टिव्हिटी तर जास्तच असणार आहे. यांच्यामध्ये सगळे डोनेटिंग ग्रुप्स असताना ऑर्डर काय असेल, ज्याची डोनेटिंग ऍबिलिटी सगळ्यात जास्त त्याची रिएक्टिव्हिटी जास्त, त्याची ऍक्टिव्हिटी जास्त, बरोबर आहे. मग ज्याचा मिझोमेरिक इफेक्ट जास्त आहे, सगळ्याकडे काय आहेत, लोन पेअर आहेत, सगळ्याकडे लोन पेअर आहेत. सो कोणाचा मिझोमेरिक, सगळे +M दाखवत आहेत, तर सगळ्यात जास्त कोणाचा इफेक्ट आहे, A. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी कोणाचा आहे, C, फिनॉल, राईट, OH ग्रुपचा असतो C नंतर कोण आहे, अल्कॉक्सी ग्रुप. ती ऑर्डर पार्ट पाहिजे तुम्हाला तरच जमेल. त्याच्यानंतर कोणता असतो, अमाइड, ACBD. क्लिअर, ACBD. नाव नेक्स्ट ग्रुप कोणता आहे, -M. हा पण कोणता आहे, -M. हा पण कोणता आहे, -M. आणि हा पण कोणता आहे, -M. कसा पाहिजे, कमी विथड्रॉइंग वाला पाहिजे, कारण ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी जास्त पाहिजे ना तुम्हाला कम्पॅरिझन मध्ये. ऍक्च्युली बेन्झिन पेक्षा या सगळ्याची रिएक्टिव्हिटी ऑर्डर काय असेल, कमीच असेल, पण सगळ्यात कमी कोणाची, तिची विथड्रॉइंग इफेक्ट सगळ्यात जास्त असेल. तर मग सगळ्यात जास्त विथड्रॉइंग इफेक्ट कोणाचा आहे, NO2 चा आहे. त्याच्यापेक्षा थोडासा कमी C चा आहे, त्याच्यापेक्षा थोडासा कमी B चा आहे, सगळ्यात कमी कोणाचा आहे, D चा. आपल्याला सगळ्यात कमी पाहिजे अगोदर, कारण ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी पाहिजे आपल्याला. तो ऑर्डर काय येणार आहे, D नंतर काय येईल, B नंतर येईल C नंतर काय येईल, A. क्लिअर. नाव नेक्स्ट, हा जो आहे हा +H आणि +I दाखवतो, हा जो आहे +M दाखवतो, त्याचा तो प्युअर बेन्झिन आहे. हा सुद्धा काय दाखवतोय, +M.
तर प्लस एम मध्ये सगळ्यात स्ट्रॉंग इफेक्ट कोणाचा आहे? बीचा आहे. सो बी, बी नंतर काय येईल? डी, डी नंतर येईल ए, ए नंतर येईल सी, है ना. बेन्झीन पेक्षा डोनेटिंग ग्रुप्स काय करतात? ऍक्टिव्हिटी वाढवतात. इथं चेक करूत आपण, हा काय आहे? प्लस एम आहे. हा काय आहे? प्लस एम मायनस आहे. आणि मायनस आहे सगळ्यात स्ट्रॉंग असेल याचा. इथं सुद्धा काय? प्लस एम आणि मायनस आहे. याचा सुद्धा मायनस आहे. बरोबर आहे. तर मग इथं ऍक्टिव्हिटी बेन्झीन पेक्षा कोणाची वाढवते? ए वाढवते. सो ए इज मोर रिएक्टिव्ह दॅन सी. क्लिअर. पण हे दोघं जण बेन्झीन पेक्षा ऍक्टिव्हिटी कमी करतायत. दोघांपैकी कोण कमी ऍक्टिव्हिटी करेल त्याचा विड्रॉइंग इफेक्ट काय असेल? कमी असेल. त्याचा विड्रॉइंग इफेक्ट क्लोरीन आणि आयोडीन मध्ये कोणाचा विड्रॉइंग इफेक्ट कमी आहे? यस, आयोडीनचा. सो ऑर्डर काय येणार मग? डी. क्लिअर. चला स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट ऑर्डर घेऊत आपण. एक्झाम्पल मी बोर्डवर लिहिले. व्हिडिओला पॉज करा, बघा प्रोडक्ट्स काय आहेत. काय काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? फाइंड आउट द मेजर प्रोडक्ट. म्हणजे तुमचा जर 1 मोल इक्विव्हॅलंट जर इलेक्ट्रोफाईल दिला तो ऍक्च्युअल कुठं अटॅक करेल आणि मेजर प्रोडक्ट काय भेटेल. त्याला व्हिडिओला पॉज, काढलेत आन्सर. चला तर मग चेक करू. इथं तुमचा इलेक्ट्रोफाईल Cl+ आहे. तर मग आपल्याकडे 2 बेन्झीन रिंग आहेत. तर 2 बेन्झीन रिंगला कम्पेअर करू की कोणाकडे कोणता ग्रुप आहे. ह्या बेन्झीनसाठी डायरेक्टली NH ग्रुप इथं अटॅच आहे. बरोबर आहे. अमाइड ग्रुप आहे NH. तर ह्या बेन्झीनसाठी तो काय बनतोय? प्लस एम बनतोय ह्या बेन्झीनसाठी. आणि हा जो ग्रुप आहे ह्या बेन्झीनसाठी काय बनतोय? मायनस एम बनतोय. मग आपल्याला कोणानुसार काम करावं लागेल? स्ट्रॉंग प्लस एम नुसार. कसं राहील? जेव्हा तुमच्याकडे बेन्झीनवर प्लस एम आणि मायनस एम वाला जर ग्रुप असेल तर प्लस एम नुसार काम करायचं. नेहमी लक्षात ठेवायचं. प्लस एम ला जास्त प्रिफरन्स द्यायचा. आणि दोन्ही प्लस एम असतील तर सगळ्यात स्ट्रॉंग प्लस एम कोणाचा आहे त्याला प्रिफरन्स द्यायचा. चला तर मग ह्या बेन्झीनसाठी NH ग्रुप जो आहे, हा जो ग्रुप आहे तो प्लस एम म्हणून काम करतोय आणि ह्या बेन्झीनसाठी तो मायनस एम. तर कोणानुसार? प्लस एम नुसार जायचं. म्हणजे Cl कुठं अटॅक करेल? याच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. जनरली पॅरा प्रोडक्ट हा मेजर असतो. मग ऑर्थोला कधी मेजर बनवायचं? रिएक्शन कंडिशन नुसार आपण चेक करणार आहे. त्यास आपण स्पेशल रिएक्शन बघू स्पेशल चॅप्टर्स मध्ये. राईट. तर मग इथं जनरली कुठं अटॅक होणार आहे? ह्या बेन्झीनवर. म्हणजे जर मला प्रोडक्ट पाहिजे असेल NH COO तर कोणत्या बेन्झीनवर अटॅक होईल? इथं लागेल आपला Cl. क्लिअर. आलंय आन्सर? येईल. परत Br+ आहे तुमचं इलेक्ट्रोफाईल. त्याच्याकडे लोन पेअर आहेत. तर हा जो ग्रुप आहे ह्याच्यासाठी काय म्हणून काम करणार आहे? प्लस एम आहे ना. आणि ह्याच्यासाठी काय म्हणून काम करणार आहे? मायनस एम. आन्सर येईल. कोणानुसार काम होणार आहे? हीच रिॲक्शन आहे. तर Br चा अटॅक कुठं होणार आहे? ह्या ग्रुपवर, है ना. तर Br कुठं ऍडजस्ट होणार आहे? इथं ऍडजस्ट होणार. क्लिअर. पॅरा प्रोडक्ट. इथं NO2 आहे इलेक्ट्रोफाईल. चला इथं लोन पेअर आहेत. म्हणजे ह्या बेन्झीनसाठी हा जो ग्रुप आहे ह्या बेन्झीनसाठी प्लस एम म्हणून काम करणार आहे आणि ह्या बेन्झीनसाठी तो काय करणार आहे? मायनस एम. तर मायनस एम नुसार याच्या ऑर्थो पॅरा ह्या पोझिशन आहेत, याच्या ऑर्थो आणि ह्या पॅरा पोझिशन आहेत. मायनस एम नुसार मेटा पोझिशन लागेल. मायनस एम नुसार कोणती पोझिशन लागेल? मेटा. तर ठीक आहे. आपल्याला प्लस एम नुसार काम करायचं आहे. म्हणजे जो प्रोडक्ट असेल तो प्रोडक्ट कोणता असेल आपल्याला? तर याच्या पॅरा पोझिशनला अटॅच होईल. म्हणजे तुमचा जो NO2 असेल तो इथं असेल. क्लिअर. नाव नेक्स्ट चेक करा. हा जो ग्रुप आहे हा ग्रुप मायनस एम आहे. इकडे सुद्धा काय? मायनस एम आहे. दोघांसाठी सेम ऍबिलिटी आहे. दोघांपैकी ह्या दोघांच्या कोणत्याही मेटा पोझिशन कोणती? 1 2 3 4 4 पैकी कोणतेही, कारण 1 मोल इक्विव्हॅलंट दिलाय तर कोणत्याही एका मेटा पोझिशनला तुम्ही अटॅच करू शकता. सो प्रोडक्ट काय भेटेल तुम्हाला? प्रोडक्ट काय भेटेल? इथं तुमचा काय लागेल? Cl दिला ना, इथं लागेल आपला, है ना. 4 पैकी कोणतेही पोझिशन इक्विव्हॅलंट आहे, सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे, काय प्रॉब्लेम नाही. नाव ई सोबत जर घेतला आपण, ई सोबत मेन रिंग मेट इथं आहे
राईट. इथं चेक करूत आपण. हा जो ग्रुप आहे हा ग्रुप याच्यासाठी प्लस एम दाखवतो, याच्यासाठी हा काय दाखवेल प्लस एम, याच्यासाठी काय दाखवेल मायनस एम, याच्यासाठी काय दाखवेल प्लस एम. तर कोणत्या रिंगवर स्ट्रॉंग प्लस एम काम करतोय? चला ह्या रिंगवर स्ट्रॉंग एम करतोय, एनएच आहे ना, म्हणजे तुमचा जो बी आर प्लस आहे तो इथं लागेल. स्ट्रक्चर परत एकदा काढतो मी. NH2 C डबल बॉन्ड O. तर मग बी आर प्लस कोणत्या ग्रुपवर लागेल? इथं लागेल. आले आन्सर? येत येईल. ठीक आहे, हा पार्ट झाला. इथपर्यंत आले असतील आन्सर. आता पुढचा पार्ट घेतो. राईट. तर मग आता याच्यासाठी चेक करूत आपण. इथं मायनस एम आहे, हा प्लस एम आहे, हा पण प्लस एम आहे. मायनस एम तर कॅन्सल होईल प्लस एम समोर. या दोघांपैकी प्लस एम याचा आहे, तर याचं ही पॅरा आणि ही ऑर्थो पोझिशन आहे, ही ऑर्थो. तर दोन ऑर्थो आणि पॅरा बिझी पोझिशन आहे आणि ऑलरेडी बिझी आहे दुसऱ्यासोबत. तर मग ही रिकामी आहे, तर तुमचा हा सीएल इथं अटॅक होईल. तर तुमचा जो प्रोडक्ट भेटेल तो इथं लागेल है ना. आता तुम्ही डायरेक्ट लिहू शकता सीएल कुठं लागणार आहे, इथं लागणार. क्लिअर. इथं चेक करा, हा जो आहे प्लस एम आहे, हा जो आहे प्लस एम आहे, पण दोघं एकमेकाच्या मेटा पोझिशनला आहे. जर दोन प्लस एम एकमेकाच्या मेटा पोझिशनला असेल तरी सुद्धा ज्याचा स्ट्रॉंग एम आहे त्याच्यानुसार काम करायचंय. तर याचा सीएल कुठं लागणार आहे, इथं लागणार. पॅरा पोझिशन आर मोस्ट. इथं बी आर, इथं कोण आहे मायनस एम आहे प्लस एम आहे. मायनस एम आणि प्लस एम सुद्धा जर एकमेकाच्या मेटा पोझिशनला असतील, लक्षात ठेवायचं प्लस एम, दोन्ही प्लस एम एकमेकाच्या मेटा पोझिशनला, दोन एक प्लस एम एक मायनस एम दोघं एकमेकाच्या मेटा पोझिशनला, तर प्लस एम नुसारच काम करायचं. सो आन्सर काय येईल मग याचा? इथं काय येईल, इथं तुमचा बी आर. राईट. दोन दिला असतं तर इथं लागला असतं, दोन बी आर प्लस दिले असते तर लागले असते. टू मोल इक्विव्हॅलेंट म्हणतो आपण त्याला. समजते? राईट. चला, तर बोर्डवर मी एक्झाम्पल दिलीत, बघा, सॉल्व्ह करा, व्हिडिओला पॉज करा. येतात आन्सर? चला तर बघू. परत एकदा, कोणता आहे? याच्याकडे लोन पेअर आहेत, याच्याकडे प्लस एम ग्रुप आहे, याच्याकडे लोन पेअर नाही म्हणजे हा मायनस एम, म्हणजे हा मायनस एम ह्या बेन्झिन ग्रुपसाठी असेल आणि याच्यासाठी प्लस एम. तर तुमचा सीएल प्लस कुठं अटॅक करेल? पॅरा पोझिशनला है ना. आता स्ट्रक्चर परत परत काढावं लागते, हरकत नाही, काढू तुमच्यासाठी काय पण हो. इथं काय लागेल आपला सीएल, कारण प्लस एम ग्रुप याच्यासाठी. आता एक दोघांसाठी आहे, एक दूसरे के लिए फिनाइल ग्रुप आहे, बरोबर आहे. तर मग फिनाइल ग्रुप याच्यासाठी दोघांपैकी कोणत्याही पॅरा पोझिशनला जोडून टाका, काही प्रॉब्लेम नाही. सॉरी, त्याला असं काढा, काय हा दोघांपैकी कोणत्या एका पॅरा पोझिशनला जोडून टाका. हे दोघ जण फिनाइल ग्रुप एकमेकासाठी काय दाखवतील, ह्या मिडल याच्यासाठी दाखवतील प्लस एम प्लस आय, बरोबर आहे. तर मग त्याची ऑर्थो पोझिशन 1 2 3 4 दोघांपैकी चार पैकी कोणाला एक जोड, चार पैकी कोणत्याही एका कार्बनला जोडून टाका. सॉरी, बी आर जोडायचं आपल्याला, बी आर जोडायचं. इथं काय प्लस एम, इथं सुद्धा प्लस एम, दोघांपैकी स्ट्रॉंग प्लस एम हा आहे. याच्या पॅरा पोझिशन बिझी आहे तर ऑर्थोला जोडून टाकायचं. पॅरा बिझी असेल तर ऑर्थो, ऑर्थो बिझी असेल तर पॅरा, दोन्ही बिझी असेल तर नो रिॲक्शन म्हणायचं. त्या मेटाला तर त्याच्यावर इम्पॅक्ट खूप कमी होणार आहे, त्याच्यामुळे त्याचा प्रोडक्ट तुमचा मेजरेबल अमाऊंट मध्ये भेटणार नाही. लक्षात राहील, ऑर्थो आणि पॅरा सगळ्याच्या सगळ्या पोझिशन जर बिझी असतील म्हणून मेटाला जोडीत बसायचं नाही. क्लिअर. कारण मेटाला जोडलं तर मेकॅनिझम मध्ये लक्षात आलं की हायली अनस्टेबल कॉन्ट्रीब्युटर तयार होतं, त्याच्यामुळे मेटाला जोडत बसायचं नाही. इथं NH2, इथं OH, तर इथं काय लागेल आपला CH3. कोणत्या एका पोझिशनला दोन CH3 दिले असते तर समजते. तर इथं आपला हा पार्ट ES पार्ट 2 संपलेला आहे.
पुन्हा भेटूया पुढच्या नवीन लेक्चरमध्ये एका नवीन कन्सेप्ट. तोपर्यंत